न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास सी सोनाली अशोक चौधरी घरी असताना त्यांना बाहेर ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता त्यांचा भाऊ नितीन शेट्टी यास त्याच्या घराशेजारी राहणारे राजेंद्र लाखन व त्याचे वडील यादव लाखन हे नितीनला शिवीगाळ करत होते। काही वेळात एका दुचाकीवर गणेश लाखन व रोशन निसाळ तेथे आले। त्यांच्याबरोबर दुसऱ्या टोकावर त्यांचे आणखी 2 अनोळखी साथीदार आले। त्यावेळी रोशनच्या हातात धारदार शस्त्र तर गणेशच्या हातात लोखंडी पट्टी होती। त्यावेळी नितीन शेट्टी हा घराबाहेर फोनवर बोलत असताना निसाळ याने त्याच्या कानाखाली मारली। त्यावेळी नितीन खाली कोसळला। गणेश याने कुंडी उचलून घरात फेकली। तसेच त्या सर्वांनी नितीनच्या पल्सर गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली। नितीन शेट्टी हा घराबाहेर आला असता यादव लाखन लाकडी काठी घेऊन व राजेंद्र लाखन हा लोखंडी पहार घेऊन आले। त्या सर्वांनी नितीनला मारून खाली पाडले। रोशन निसाळ याने धारदार शस्त्राने तर राजेंद्र लाखन याने लोखंडी पहारीने तर यादव लाखन याने लाकडी काठीने व गणेश लाखन याने लोखंडी पट्टीने व नागेश निसाळ याने तेथे पडलेल्या दगडाने नितीन शेट्टी याच्यावर हल्ला करून त्याच्या तोंडावर, मानेवर, हातावर, डोक्याला मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारून आरोपी लागलीच तेथून पळून गेले होते। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेची मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नारुटे यांनी लागलीच गांभीर्याने दखल घेऊन सह पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सह पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्यासह घटनास्थळी भेट दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी लागलीच सह पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून पथकास सदर आरोपितांचा लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत आदेश केले होते। तपासाची चक्रे वेगाने फिरवत तपास केला असता सह पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांचे तपास पथकातील सचिन चौधरी यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी हे वाघाडी पंचवटी येथे लपून बसलेले आहेत। त्यावरून मिळालेल्या बातमीच्या आधाराने मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे सह पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस शिपाई सचिन चौधरी, सागर जाधव, राजेंद्र नाकोडे, फरीद इनामदार असे लागलीच वाघाडी पंचवटी तेथे रवाना होऊन आरोपितांचा माग काढला असता आरोपी हे वाघाडी नाल्याजवळील मेरीच्या मोकळ्या जागेतील झाडी झुडपात लपून बसलेले समजले। तपास पथकाने सापळा रचून चहूबाजूंनी घेराव घालून आरोपितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पथकाची चाऊल लागल्याने ते तेथून पळून जात असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करून रोशन अशोक निसाळ, गणेश यादव लाखन, नितीन दिलीप गांगुर्डे, गोविंद सुभाष निसाळ यांना शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्याचे पुढील तपास कामासाठी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे आणले आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कणिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सह पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नारुटे यांसह पोलीस निरीक्षक श्री सुधीर पाटील, सतीश शिरसाट, सह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार राजू टेमगर, पोलीस शिपाई सचिन चौधरी, सागर जाधव, राजेंद्र नाकोडे, नवनाथ उगले, गणेश बोरनारे, फरीद इनामदार, जुबेर सय्यद, श्रीकांत कपे यांनी कारवाई केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास श्री सुधीर पाटील सह पोलीस निरीक्षक हे करत आहे। काल दिनांक 6/12/24 रोजी साधारण 5:30च्या दरम्यान इसम नामे नितीन शंकर शेट्टी, वय 40 वर्ष, राहणार क्रांतीनगर सोसायटी, उंटवाडी रोड यास 6 ते 7 इसमांनी धारदार शस्त्राने लोखंडी पारीने डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली होती। त्यास तेथील रहिवाशांनी औषधोपचारकामी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले। उपचारादरम्यान त्याचा साधारण 2200 वाजता म्हणजे रात्री 10 वाजता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। त्यानंतर सदरची घटना समजताच मी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष शिरसाट व पथकासह घटनास्थळी भेट देऊन तात्काळ आम्ही सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी 2 पथके तयार केली। सदर पथके तयार करताना आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री किरण कुमार चव्हाण सर,
सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथके तपास करणे रवाना केले व आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांना माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे पंचवटी विभागामध्ये लपून बसलेले आहेत. तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर आरोपींना सापळा रचून आम्ही ताब्यात घेतलं. यावेळी आमच्या ताब्यात 4 आरोपी आहेत. तसेच युनिट 1चे श्री खडसर आणि त्यांच्या पथकाने 1 आरोपी आम्हाला पकडून ताब्यात दिलेला आहे. असे 5 आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत.